ब्रेकनंतर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। बातमी आहे धारावीतून। धारावीमध्ये शिंदे गट आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झालेली आहे। जनतेला आमिष दाखवून आचारसंहितेचं उल्लंघन झाल्याचा काँग्रेसकडून आरोप करण्यात आलाय। समोरचे उमेदवार भेटवस्तू वाटत असल्यानं विरोध केल्याचं राजू गोडसे यांनी म्हटलेलं आहे। राजू गोडसे हे काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांचे पती आहेत। तर राजू गोडसे येणाऱ्या प्रत्येकाला धमकी देत होते असं राजेश खंदारे यांनी म्हटलं। आपण बघा, आज एक संस्थेच्या माध्यमातून भेटवस्तू वाटप, दिवाळी भेटवस्तू वाटपाचा कार्यक्रम आहे असं मेसेज व्हायरल केला होता 3 दिवसापूर्वी। भेटवस्तू वाटपाचा कार्यक्रम तिथे चालू असताना आम्ही लॉ अँड ऑर्डर हातात घेऊ इच्छित नाही, म्हणून आम्ही आरओला कंप्लेंट केली, स्क्वॉडला बोलवला, सी विजिल ॲपवर कंप्लेंट दाखल केली आणि त्यानंतर जेव्हा ते खाली आले त्यांनी आम्हाला धक्काबुक्की करण्याचा कार्यक्रम केला। मी गेल्यानंतर मी त्या ठिकाणी पाहिलं की स्थानिक आता तर त्या नाही येत, पण बाजूचे खासदार आदरणीय वर्षाताई गायकवाड यांचे पती त्या शाळेच्या गेटवरती थांबून प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्याला धमकी देत होते। एक गुंडागर्दीचं वातावरण, जी गुंडागर्दी आयुष्यभर त्यांनी केली, परंतु मी त्याच मुशीत तयार झालेला त्यांचाच एक कार्यकर्ता आहे आणि त्यांच्या गुंडागर्दीला कसं निपटायचं ते मी भलीभाती समजतोय। वर्षा गायकवाड यांचे पती जे बोलतात म्हणजे चोराच्या उलट्या बोंब आहेत। आज आपण संपूर्ण धारावीत बघाल तर धारावीतल्या लोकांना विकत घ्यायचा प्रकार गेल्या 2-3 महिन्यापासून चालू आहे। कुठून पैसा आला त्याची माहिती नाही, परंतु प्रत्येक मंडळांना 1-1 लाख रुपये, प्रत्येकाला साडी, हे 2-3 महिन्यापासून वर्षा गायकवाडांचा नवरा करत आहेत। त्यामुळे त्वरित वर्षा गायकवाडच्या नवऱ्यावर कारवाई करा किंवा ह्या विधानसभेच्या क्षेत्रात त्याला येण्यापासून बंदी घाला। वर्षा गायकवाडच्या नवऱ्याला ते अभिप्रेत नाही आहे, त्याला इकडे दंगल घडवायची आहे